सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, कधीतरी ब्लाउजला डिझाइन बनवणं अवघडही वाटतं। सो अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग सांगणार आहे। आणि नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाइन सुद्धा सहज बनवता येईल। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही डिझाइन आहे ना, तर यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा तुम्ही ही आयडिया देऊ शकता आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खरं तर प्लेन ब्लाउज पीस आहे आणि याचा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं बॅक पार्ट कटिंग झालेलं आहे। सो याच्यावर आज आपण खरंच खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत, म्हणजे तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की प्लेन अशा ब्लाउजवर सुद्धा इतकी सुंदर डिझाईन होऊ शकते। सो सगळ्यात आधी तुम्हाला मेजरमेंट सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग करता येईल। तर बघा, ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। ठीक आहे, त्याचबरोबर आपण इथून घेतलेला आहे 5.5 मुंडा सुद्धा आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं। तर इथे मी 2 इंच घेतलेला आहे। सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आणि आता गळ्याची मार्किंग जी आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर करून घ्यायची आहे। सो ब्लाउजचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवते। तर बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं। तर तुमच्या गळ्यानुसार मग तुम्ही 1/2 इंच ऍड करायचं। तर बघा, इथे मी 9.5 ला मार्किंग केली। 9 इंचाचा गळा होता, 1/2 इंच मार्जिन, 2.5 इंच पुन्हा खालच्या साईडला गळा रुंदीची मार्किंग करायची आहे। वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी करून घेतलेली आहे। आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून इथे एक बॉक्स काढून घ्यायचा आहे। तर बघा, ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो त्यासाठी आपल्याला याच पद्धतीने सगळ्यात आधी बॉक्स काढून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग आपण गळ्याचा जसा आकार असेल तसा देत असतो। ठीक आहे, आणि यानंतर आता बघा, आपण इथे मार्किंग करून घेऊयात। खरं तर आपण हा जो काही बॉक्स काढलेला आहे ना, तर त्याच्या बाहेर आपल्याला 1 इंच बाहेर एवढी मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर साधारणतः 2.5 ते 3 च्या लेवलमध्ये आपण इथून ही लाईन ड्रॉ केली। ती बघा 1 इंच बाहेर निघालेली आहे। आणि त्यानंतर इथून अशा पद्धतीने कर्व शेप आपल्याला द्यायचा आहे। तसा मी थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या ते सहजच लक्षात येईल। तर बघा, मग अशा पद्धतीने परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग झालेली आहे। सो जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात। ठीक आहे, तर बघा, मग परफेक्ट अशी आपली इथे गळ्याची मार्किंग करून झालेली आहे। सो आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा, मग आता सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। सो त्यासाठी बघा, मग हा जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे ना, तर तो आपल्याला ठेवायचा आहे सरळ आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। ब्लाउज पीस जर गोळा असेल तर थोडासा इस्त्रीने प्रेस करून घेतला तरी चालेल। मीही केलेला आहे, पण तरी पण एवढा प्रॉपर तो प्रेस झालेला नाही, मधली घडी तशीच आहे। बट ठीक आहे, मी बरोबर आता गळा रुंदी इथे मोजूनच घेते, जेणेकरून आपला गळा स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको। तर व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, मग इथून स्टार्ट करायचं आहे खरं तर। ठीक आहे, आणि व्यवस्थित एकसारखं पकडत टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, टीप मारताना व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवत आहोत। त्यासाठी मग तो व्यवस्थित ही टीप येणं खूप गरजेचं आहे, कारण ही टीप आली व्यवस्थित तरच आपला गळ्याचा आकार व्यवस्थित येणार आहे। तर बघा, इथे मी एकदम प्रॉपर फिनिशिंग सेट एकदम काळजीपूर्वक टीप मारून घेतली। त्यानंतर कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला आता साधारणतः आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही। तर बघा, कमरेच्या साईडचा एक्स्ट्राचं मी कट केलं म्हणजे मेन फॅब्रिक, जेणेकरून ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तो, आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा बघा कट करून घ्यायचा आहे।
आणि त्यानंतर आता आपल्याला या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. आपला गळ्याचा शेप जसा आहे, आपल्याला जसा पाहिजे आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग मी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे. त्यानंतर आता हा पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने गळ्याच्या साईडने सुद्धा बघा व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठीची ही टीप आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि व्यवस्थित काळजीपूर्वकच दाबटीप देऊन घ्यायची आहे, कारण की आता आपलं संपूर्ण लुक हे ब्लाऊजच्या गळ्यावरच डिपेंड आहे. आणि बघा, मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे. दाबटीप एकदम परफेक्ट आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार आहे याची आपल्याला थोडीशी काळजीही घ्यायचीच आहे. सो बघा, मग प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा, मग इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही इथे रेडी झालेला आहे. कमरपट्टी गळापट्टी काहीही लावण्याची गरज सुद्धा नाही. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा, हे परफेक्ट जोडलं गेलेलं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे पुढचे डिझाईन बनवण्याच्या आधी. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा. आणि हा परफेक्ट बॅक पार्ट रेडी झाला. त्यानंतर बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित कडी घालायची आहे आणि मध्यभागी म्हणजे सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आहे चॉकच्या साहाय्याने. ठीक आहे. तर व्यवस्थित काठोकाठ तंतोतंत ते येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण की आता जशी मार्किंग करणार त्यावर आपली पुढची डिझाईन डिपेंड आहे. तर बघा, सेंटरला मार्किंग केली, आडवी मग 1 ते 1.25 मार्किंग केलेली आहे. आणि बघा, इथून या पद्धतीने कर्व आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता मध्ये लाईन पण आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. तर त्या पण 3 ते 4 लाईन ड्रॉ करायच्या आहेत. तर 1-1 इंचाचा त्यात डिस्टन्स पाहिजे आहे, तर ही पट्टी 1 इंचाचीच आहे. सो अशा पद्धतीने 3 लाईन मी इथे ड्रॉ करून घेतलेल्या आहे. ठीक आहे. आणि बघा, मग हीच मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा सेंटर पासून करून घ्यायची आहे, कारण की आपला शेप व्यवस्थित एकसारखा येणं तितकंच गरजेचं आहे. तर या पद्धतीने उलट फोल्ड करून प्रेस करायचं आहे आणि फेंट फेंट मार्किंग इकडे लगेच ओढते बघा, तर ती डार्क करून घ्यायची. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, इथे मी गोल्डन कलरची एकदम बारीक लेस घेतलेली आहे, यापेक्षा पण छोटी तुम्ही घेऊ शकतात. आणि ती आपल्याला इथून बघा लावायची आहे, जी मार्किंग होती ना तिथे सेंटरला बरोबर आपल्याला ती फोल्ड करायची आहे. कारण आता आपण जर ही लेस व्यवस्थित लावली नाही तर सगळं डिझाईनचा लुकच बिघडेल. आता संपूर्ण लुक आपलं ह्या डिझाईनवर म्हणजे या लेसवर डिपेंड आहे. आणि या लेसला दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची. ठीक आहे. मी नेहमीच सांगत असते की लेसला नेहमी दोन्ही साईडने टिप मारायची, म्हणजे लेस जाड बारीक कशीही असो त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती दुसऱ्या साईडने अशी वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा, मग खालच्या साईडला सुद्धा आपण दुसऱ्या लेअरमध्ये ती लेस लावून घेतलेली आहे. खरंच आपण 3 मार्किंग केल्या होत्या, पण आपल्याला गळ्याच्या साईडला सुद्धा ती लेस लावायची होती. त्यानंतर बघा, जी मार्किंग आहे ना तर त्याच्या किंचितशी खाली आपण ती लावलेली आहे, म्हणजे बरोबर एकाच लेवलमध्ये लावलेल्या आहेत त्या, कारण की गळ्याच्या कॉर्नरला पण एक लेस आपली ही येणारच होती. आणि बरोबर मध्यभागी ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे, तिथला कोपरा व्यवस्थित निघाला पाहिजे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आता बघा, 3 लेअर झाले. आता एक लास्टचा लेअर आपल्याला इथे लावायचा आहे बघा इथून. ठीक आहे. म्हणजे मार्किंग 3 केलेले होते आपण, पण गळ्याच्या साईडची वरची केलेली नव्हती. सो तिथून लावायला सुरुवात करायची, म्हणजे बरोबर 4 लेवलमध्ये आपली ती लेस लागली जाते. ठीक आहे. तुम्ही 3 लेवलमध्ये पण लावू शकता, डिस्टन्स जास्त ठेवून, काही प्रॉब्लेम नाही. आणि गळा खूपच कमी असेल तुमचा तर मग अजून पण एखादा लेअर येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, हे प्रॉपर लावल्यानंतर आता सगळ्यात आधी आपण इथे सेंटर पासून ना मार्किंग करून टक्स टाकायचे आहेत. बघा, सेंटर पासून 4.5 आणि उभ्या 4 इंचाच्या टक्सची मार्किंग केली. आणि या पद्धतीने तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि शेवटी इथे डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे.
तर बघा मग दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की किती छान अशी प्रॉपर फिनिशिंग सुद्धा करता आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आता, ह्या मार्किंगच्या इकडे किंचितशी आपण लेस लावली होती बघा सुरुवातीला, तर ती थोडीशी कट करून घेतलेली आहे, कारण सेंटरपासून दोन्ही पण व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग अशी ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, समोसा लेस आपण ज्याला म्हणतो. त्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. तर इथे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, पण मग मी ही लावते. यामुळे सुद्धा ब्लाऊज डिझाईनला नक्कीच सुंदर असं लुक येईल. आणि तिथे कानाकोपऱ्याबरोबर फोल्ड केली, त्यानंतर हा जो काही गोलाकार शेप आहे ना, तर तिथून आपल्याला लेस लावायची आहे आणि हे लेसच्या खाली आधीच्या लेसचे लेयर दाबले जातील याची काळजी घ्यायची, जेणेकरून तिथून लेस खराब होणार नाही आणि निघणार सुद्धा नाही. आणि ही लेस कंटिन्यू आपल्याला कमरेच्या साईडला लावायची आहे. खरं तर म्हणूनच आपण आधी बॅक साईडचे टक्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर ही लेस लावायला सुरुवात केलेली आहे. आता या लेसला सुद्धा डबल टिप म्हणजेच दोन्ही साईडने व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे. तर हा पॉईंट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता बघा सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे. आता लावताना कमरेच्या साईडने आपण इथे सुरुवात केलेली आहे आणि तिथे सुद्धा जी काही गोलाकार शेप आहे ना, बरोबर तिथूनच आपल्याला ती गोलाकार फिरवत फिरवत लावून घ्यायची आहे. अतिशय व्यवस्थित सावकाश, दोन्ही पण साईडचे एकाच लेवलमध्ये येतील याची काळजी खरं तर आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि बघा ह्या कोपऱ्यावर पुन्हा मी ती व्यवस्थित फोल्ड केलेली आहे, कारण बऱ्याचदा का होतं काय की असा गळ्याचा आकार खूप छान येतो, पण लेस व्यवस्थित न लागल्यामुळे किंवा आपल्याला नीट व्यवस्थित लावता येत नाही आणि त्यामुळे सगळं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. आता इथे पण बघा मी डबल टिप ठेवून घेतलेली आहे, म्हणजेच दुसऱ्या साईडने सुद्धा टिप टाकलेली आहे. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकतात खरं तर किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथपर्यंत लेस वगैरे सगळं व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. आता यानंतर आपल्याला इथे नॉट लावायचं आहे. जर तुम्हाला नको असेल किंवा कस्टमरला पण नको असेल तर नाही लावलं तरी चालेल. खरं तर मी रेडीमेड गोल्डन कलरचाच नॉट घेतलेला आहे. एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर नॉट सफिशियंट असतं आणि आता त्याला सिंपल आपण त्रिकोणचे लटकन बनवणार आहोत. तर गळ्याच्या मधला जो काही आपण कट केलेला मेन फॅब्रिकचा कपडा होता ना, खरं तर तोच घेतलेला आहे. छोटे छोटे चौकोन तयार करून घेतले आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून हे सिंपल त्रिकोणी लटकन आपल्याला बनवायचे आहे. इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कसेही लटकन बनवू शकतात. याआधी मी बरेचसे लटकन डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा असे सिंपल पण बनवू शकतात. ठीक आहे. तर बघा किती सिंपल आहे, झटपट पण तयार होतं, लुक पण छान येतं. आणि जर कस्टमरला रेडीमेड हवं असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा लावू शकता. ठीक आहे. तर फक्त डबल टिप द्यायची वाटल्यास स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचं, म्हणजे मग आपण ते यूज करून करून आपलं हे लटकन खराब व्हायला नको, खरं तर त्यासाठी. तर बघा मग फायनली दोन्ही पण साईडचे एकदम परफेक्ट असे छान सिंपल त्रिकोणी लटकन आपण इथे रेडी करून घेतलेले आहेत. सो आता ते सेंटर पासून कट करूयात आणि आपल्याला ते आता गळ्याला लावून घ्यायचे आहे. तर गळ्याला आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली ते लावायचे असतात. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की ते कुठे लावायचं, किती इंच खाली लावायचं. सो 2.5 किंवा 3 इंच पर्यंत. ठीक आहे. त्याच्यापेक्षा खाली जास्त लावायची गरज नाही. 2.5 तर ओके साईज आहे, तुम्ही 2.5 ला पण लावू शकतात. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे इथे डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. एका साईडचं लावलं की तीच मार्किंग बरोबर दुसऱ्या साईडला करून घ्यायची आणि मग तिथे सुद्धा ते लावून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही पण नॉट आपले व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावात त्यासाठी. ठीक आहे. सो बघा मग फायनली हे नॉट आता बांधून तुम्हाला मी डिझाईनचं लुक दाखवते आणि खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन इथे रेडी झालेली आहे. खरं तर प्लेन ब्लाऊज पीस असेल असा तर आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. त्याचबरोबर तुमच्या इथे लक्षात येईल की आपण फक्त लेस यूज करून इतकी सुंदर न्यू लुक मधली ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे आणि संपूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे आणि खरं तर ना एकदम झटपट तयार होते. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग एकदम सोपी अशी ब्लाऊज डिझाईन नक्कीच बनवता येईल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आयडिया द्या. आय होप सो तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे.
तर बघा मग फायनली आता छान असा आपला आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेले आहे. आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.